हां, आज आपण बघणार आहे पुढचं. सर्वांनी इकडे लक्ष द्या. रायटिंग स्टॉप करा, परत काढा. इथं बघतोय आपण प्रेशर मेजरमेंट. आज काय बघणार आहे आपण? प्रेशर मेजरमेंट. म्हणजे प्रेशर पण मोजण्याचं काही डिव्हाइस आहेत, त्याची काय प्रोसेस आहे ते पण बघूयात आपण. कसं मोजलं जातं ते प्रेशर. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर त्याच्यातलं पहिलं जे आहे म्हणजे ते ऍब्सोल्यूट प्रेशर असू द्या, गेज प्रेशर असू द्या, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असू द्या, या सगळ्या प्रकारचे प्रेशर आपल्याला मोजता येतात. ते पहिलं जे आहे ते मर्क्युरी बॅरोमीटर. शब्द काय त्याला? मर्क्युरी बॅरोमीटर. दिस इज टू मेजर द प्रेशर. याच्यामध्ये कंपल्सरी एक वेसल घेतलं. त्या वेसल मध्ये कंपल्सरी काय टाकलं आपण? मर्क्युरी टाकलं. कंपल्सरी काय घेतलंय? मर्क्युरी घेतलंय. एक ट्यूब घेतली, त्याला आपण केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतो? टेस्ट ट्यूब का? ओके. सो ते टेस्ट ट्यूब आपण घेतलं, त्याला आपण पूर्ण भरलं मर्क्युरीनं. नीट लक्ष ना, प्रोसेस कशी आहे. आपण फक्त प्रोसेस बघायची आपल्याला, म्हणजे काय कशा पद्धतीने असतं. हे बघा, त्याला कशानं फिल केलं रे? मर्क्युरीने फिल केलं. त्याला असं पकडलं, गच्च भरलं. याच्यामध्ये पण काय मर्क्युरीच आहे. मी याला काय केलं, असं भरताना याच्यात पटकन असं बुडवलं. आता ते बुडवताना काहीतरी काय होणार आहे? बाहेर जाणार आहे, काहीतरी सांडणार आहे. म्हणजे काय झालं? हे जे आहे हे याच्यातनं स्पिल आउट झालं, बाहेर आलं. ओके. जर मर्क्युरी याच्यातून बाहेर आलं म्हणजे याची लेवल काहीतरी थोडीफार काय केली? वाढली. बरं ठीक आहे. या सगळ्या प्रोसेस मध्ये ना हा एक गॅप तयार केला. हा काय तयार झाला? हा एक गॅप तयार झाला. आणि ह्या गॅपला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एअर नाहीये. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काय नाहीये? एअर नाही. एअर जायला चान्सेस मिळाला नाही, संधीच नाहीये. ओके. सो त्याच्यामुळं इथं व्हॅक्यूम आहे आणि त्या व्हॅक्यूमला आपण म्हणायचं टोरिसेल व्हॅक्यूम. काय म्हणतो आपण? टोरिसेल्स व्हॅक्यूम. हे त्या सायंटिस्टने ही प्रोसेस केली म्हणून त्याचं नाव चिटकवलं. ओके. सो टोरिसेल्स हा काय सायंटिस्ट आहे, त्यांनी प्रेशर कसं मोजायचं हे तिथे या याच्यानं सांगितलं. तर आता इथं बघितला आपण, परत एकदा मी तुम्हाला प्रोसेस समजली का बघा. आता या ठिकाणी आपल्याला मग पीए हे इथं कुठलं एअर नाहीये म्हणजे काय? व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूमच्या ठिकाणी प्रेशर किती असतं? आपल्याला पीए 0 आलं. प्रेशर ऍट ए पॉइंट दॅट इज इक्वल टू 0 बिकॉज ऑफ दॅट प्लेस इज एन ए व्हॅक्यूम. मग आपल्याला प्रेशर ऍट बी काढायचं आहे. प्रेशर ऍट बी ऍक्च्युअल सी हा ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आहे. सी हा काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मी ऍटमॉस्फेरिक प्रेशर P0 घेतो. P0 इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे काय? हे टच कुठल्याला आहे? एअरला, ऍटमॉस्फिअरला टच आहे. म्हणून इथं PC बरोबर मी काय घेतला? P0 घेतला. परत मला काय घेता येईल? हे बघा, इथं PC आणि PB सेम आहे बिकॉज ऑफ सेम लेवल. नीट लक्ष द्या. C पॉइंट आणि B पॉइंट या दोघांचं प्रेशर सारखं आहे कारण लेवल सेम. पास्कलनं सांगितलं लेवल जर सेम असेल तर काय असतं? तिथं प्रेशर काय असतं? सेम असतं. मग मला असं लिहिता येईल का? PB बरोबर मी असं लिहू शकतो ना, P0. PB बरोबर मला काय लिहिता येईल? P0 लिहिता येईल. कारण इथं हेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर कुठे असणार आहे? B च्या ठिकाणी असणार आहे. मग मला ऍक्च्युअल जे प्रेशरची व्हॅल्यू आहे, प्रेशर ऍट B जर मला काढायचं झालं तर ते काय असतं? PB बरोबर PA प्लस H रो G. मग मला PA किती रे? 0 आहे. PB काय माझ्याकडं? P0 आहे. सो P0 इज इक्वल टू 0 प्लस H रो G म्हणजे P0 बरोबर H रो G. वी आर द मेजर दिस फॉर्म्युला फॉर युजिंग द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी आपण ही प्रोसेस किंवा हे मेजरमेंट आपण या ठिकाणी वापरतो. त्याला काय म्हटलं आपण? मर्क्युरी बॅरोमीटर असं म्हटलं. त्याला काय म्हटलं आपण? मर्क्युरी बॅरोमीटर असं म्हटलं. सो हे जे गॅप आहे, परत एकदा हा जो गॅप आहे तो काय कसा रे? व्हॅक्यूम आहे. म्हणजे काय? तो टोरिसेल्स व्हॅक्यूम असं म्हटलं जातं. एवढं तुम्हाला लक्षात आलं का बघा? या ठिकाणी काही अडचण आहे कुणाला? ओके. जर पुढचं जर बघितलं आपण ओपन ट्यूब मॅनोमीटर असं म्हणतो. काय म्हणलं आपण? ओपन ट्यूब मॅनोमीटर. याच्यामध्ये लो डेन्सिटी लिक्विड वापरायचं आहे.
कसलं लिक्विड वापरायचं आपल्याला? लो डेन्सिटी लिक्विड वापरायचा. लो डेन्सिटी लिक्विड आहे वॉटर किंवा केरोसिन, रॉकेल म्हणतो आपण. सो इथं यू शेपची एक ट्यूब घेतलं, यू शेपचं एक ट्यूब घेतलं, त्या ठिकाणी आपण वॉटर घेतलं, लिक्विड घेतलं. ओके. सो तिथं काय केलं, एक एंड ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू P0 आहे. इकडं कुठलं प्रेशर आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, दॅट इज मीन बाय P0 आहे. वी आर फाइंडिंग हियर ऍब्सोल्यूट प्रेशर, सॉरी गेज प्रेशर. त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला? गेज प्रेशर काढायचं आहे किंवा ऍब्सोल्यूट प्रेशर पण काढता येईल आपल्याला. सो इथं बघा PA बरोबर P0 आहे. मग इथं जर मी बघितलं PC बरोबर मी PB लिहू शकतो, PC बरोबर मी PB लिहू शकतो का? सेम लेवल, काय सेम लेवल. आता PC बरोबर PB दॅट इज अ सेम लेवल. सो हे जर सेम लेवल असेल, बट C जो पॉइंटला याच्या दुसऱ्या एंडला काय जोडलंय? एक मोकळं कंटेनर जोडलंय, जिथं प्रेशर ऍट D, प्रेशर ऍट D काय आहे? PD दॅट इज इक्वल टू PC. इथं दुसरं कुठलं प्रेशरच नाही या ठिकाणी. त्याच्यामुळं PC इक्वल टू सिम्पली काय झालं आपल्याला? PD झालं. PC इक्वल टू आपण काय लिहू शकतो? PD लिहू शकतो. मग PD च्या ठिकाणी आपल्याला D च्या ठिकाणी किती प्रेशर आहे हे इझिली आपल्याला काढता येईल. मग मला लास्टला असंही लिहिता येईल का बघा? PC हा PB आहे, PC हा PD आहे, म्हणजे PB हा सुद्धा काय असणार आहे? PD असणार आहे. PB हा सुद्धा काय असणार आहे? PD असणार आहे. आणि मी PD म्हणजे काय लिहितो? P, प्रेशर लिहितो. म्हणजे तिथलं मला प्रेशर काढायचं आहे, तर ह्याच्या इक्वल टू काय आलं रे मला? P आलं. म्हणजे PB इक्वल टू मला काय मिळालं? P मिळालं. मग मी एक इक्वेशन असं लिहू का बघा B पॉइंटला? PB इक्वल टू PA प्लस H रो G. आता PB म्हणजे आपल्याकडे काय आलं रे? PB म्हणजे P व्हॅल्यू आली. PB म्हणजे काय आलं? P व्हॅल्यू आली. PA म्हणजे काय आपल्याकडं? P0 आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. P म्हणजे काय? ऍब्सोल्यूट प्रेशर आहे. प्लस काय आलं? H रो G. मी याला या साईडला पाठवलं. P मायनस P0 बरोबर H रो G. अशा पद्धतीनं आपण काय काढू शकतो? गेज प्रेशर आपण फाइंड करू शकतो. काय काढू शकतो? गेज प्रेशर काढू शकतो. इकडे कुठलं काढू शकतो? ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढू शकतो. म्हणजे हे दोन्ही काय आहेत? ही दोन्ही एक प्रोसेस आहे, काय प्रेशर मेजरमेंट करण्याचे हे काय दोन्ही पद्धत आहे, डिव्हाइस आहेत असं समजूया आपण. इथं काय केलं होतं? एक यू शेपचं ट्यूब घेतलं होतं. ए हे कुठं आहे? ऍटमॉस्फिअरला. B C हे पॉइंट कुठं आहे? D ला कंटेनर मध्ये आपण कनेक्ट केलेला आहे, त्या साईडला जोडलेला आहे. तर इथं B आणि C काय सेम लेवल आहे, म्हणून त्यांचं प्रेशर सेम आहे. पण अशा पद्धतीनं हे दोन्हीही मेजरमेंट आपण या ठिकाणी वापरतो प्रेशर मोजण्यासाठी. ओके.